आंबेडकरी चळवळीतील परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय विजयजी वाकोडे साहेबांचं आकस्मिक निधन झालेलं आहे। गेले 8-10 दिवसापासून वाकोडे साहेबांचा माझा खूप जास्त जवळचा संबंध आला। परभणी जिल्ह्यातलं जे काय वातावरण होतं त्यामध्ये शांतता राखण्यासाठी, सुव्यवस्था राखण्यासाठी वाकोडे साहेबांनी प्रशासनाला खूप मोठं सहकार्य केलं। ते वारंवार आमच्याकडे येत होते, शांततेचं आवाहन करत होते। त्याचबरोबर जे काही आपले भीमसैनिक अरेस्ट झाले, इव्हन सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, याबद्दल पण ते अतिशय संवेदनशील होते। साहेबांनी त्यांचं पीएम हे नांदेडला न करता छत्रपती संभाजीनगर येथे करावं अशी साहेबांची इच्छा होती। साहेब माझ्या निवासस्थानी आले, मला आग्रह केला आणि मी पण सर्व प्रोटोकॉल पाडून ते त्यांचं पीएम औरंगाबाद इथे केले। बाकी पण वाकोडे साहेबांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या आपण केल्या। त्याचबरोबर त्यांच्या जो काही गुन्हा दाखल झालेला आहे, मला माहिती आहे की दंगल थांबवण्यात किंवा समाजाला शांत करण्यामध्ये त्यांचा वाटा होता। त्यामुळे पोलीस विभागाला देखील आपण सांगितलं होतं की त्यांच्यावरचा गुन्हा हा डिस्चार्ज करावा आणि तशी देखील तयारी झाली होती। एकूणच विजयजी वाकोडे साहेब जाण्यामुळे एक तर ते गेले ते मला पटतच नाहीये, कारण मागच्या 8 दिवस आम्ही रात्रंदिवस संपर्कात होतो। या क्षणी जरी त्यांचं पार्थिव मी पाहिले तरी मला पटत नाही ते गेलेले आहे। आंबेडकरी चळवळीसाठी फार मोठी हानी पोचली असं मी मानतो आणि दोन्ही समाजाला आणि प्रशासनाला बरोबर घेऊन जाण्याचं त्यांनी काम केलंय, असे ते नेते होते। आणि निश्चितपणे मी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या मृत आत्म्यास परमेश्वर शांती देवो, स्वर्गवास त्यांना लाभो अशीच एक भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। शहरात तणावपूर्ण शांतता आहे जिल्ह्यात, आणि काय सांगाल जनतेला, आपण काय आव्हान करायला या निमित्ताने? मला साधारण 15-20 निवेदनं आपल्या समाजाकडून वेगळे निवेदनं प्राप्त झालेले आहेत। त्या निवेदनातल्या प्रत्येक मागणीचा विचार करून आपण त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देणं, त्यांच्या मागण्या मान्य करणं किंवा इतर आपले जे काही MCR मध्ये काही मुलं आहेत त्यांचेही काही विषय आहेत, या सर्व मागण्या मी सकारात्मकदृष्ट्या पाहत आहे। निश्चितपणे त्याच्यात मार्ग काढू आपण। फक्त परभणी जिल्ह्यातले सर्व नागरिक बंधू भगिनी आणि चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी आव्हान आहे की आपण शांतता ठेवावी। येणाऱ्या कालावधीमध्ये आपले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर निश्चितपणे मार्ग काढू। धन्यवाद।